हॅलो फ्रेंड्स, अलकाच्या किचनमध्ये म्हणजेच आपल्या AN घोडके चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण लहान मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी बनवत आहोत रव्याचा उत्तप्पा. त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे आणि ते आता बारीक कापून घेते. कांदा बारीक कापून घ्यायचा आणि तुम्हाला हवी असल्यास मिरची पण टाकू शकता तुम्ही. मिरची, गाजर किंवा मटार काही असेल तर. हा नाश्ता एकदम पोटभरीचा पण आहे आणि पौष्टिक पण आहे व लहान मुलं अगदी आवडीनं खातात. कांदा कापून झाले, आता आपण टोमॅटो कापून घेऊ तसंच कांद्यासारखंच बारीक. एका पातेल्यामध्ये आता आपल्याला 1 वाटी रवा टाकून घ्यायचा आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा असा हातावर चोळून घालायचा म्हणजे ते छान बारीक होईल. आणि त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालून घ्यायचा, टोमॅटो आणि बारीक कापलेली कोथिंबीर होती. हिरवी मिरची इथे मी घेतली नाही, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि लगेच त्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला मिश्रण तयार करायचं. मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि 10 मिनिट याला बाजूला झाकून ठेवायचं. आपलं रव्याच्या आप्प्याचं पण बॅटर असंच तयार झालं होतं. आणि 10 मिनिटानंतर आपलं मिश्रण छान भिजलेलं आहे. आता आपण याला लगेच करायला घेऊ. त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते कढईला लावून. पहिला उत्तप्पा करताना थोडं जास्त तेल घालावं लागतं, मग दुसऱ्या वेळेस नाही घातलं तरी चालतं. आता हे बॅटर मी कढईमध्ये टाकून घेते आणि त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर पातळ पसरून घ्यायचं किंवा मग जाड पाहिजे असेल तर जाड पसरून घ्यायचं. आणि कढई जाडच घ्यायची म्हणजे आपलं ते उत्तप्पा चिकटणार नाही त्याला. आणि एक साईड आपली उत्तप्प्याची छान अशी भाजली. असा खरपूस भाजलेला उत्तप्पा आपला तयार झाला. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा, खूप छान होतो. हे तुम्ही सॉससोबत किंवा मग एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.